त्याची बरोबरी नहीं करू आपण. ते म्हणे नाही मैं कर सकता, बोले मैं भी भांग, वो भांग पिता तो मैं दारू पिता. म्हणलं शाब्बास. म्हणलं त्याच्या गळ्यात शंकराच्या गळ्यात नाग आहे, तुझ्या गळ्यात 2 दिवसासाठी ढोंड्या ठेवू का? म्हटलं 2 दिवसासाठी ढोंड्या ठेवू का? 5 मिनिटात तू बाहेर निघशील बरोबर. मस्तकावर गंगा ठेवणारा महादेव आहे. एकाच बोर खोदू का म्हटलं तुझ्या मस्तकावर? 1 लोटा पाणी पण नाही निघणार आहे का? म्हणून देव आहे, देवाची बराबरी आम्ही करू शकत नाही. देव भगवंत आहे, सर्वज्ञ आहे, सचिदानंद रूप आहे. और त्याची बराबरी फक्त आम्ही उपासना करू शकतो. काय करू शकतो? उपासना. पण कधी अपनी गंदी आदत को छोडेंगे तब, आपल्या वाईट सवयी सोडू तेव्हा. कारण आपल्या आतमध्ये पूर्ण कचरा आहे. काय आहे? हा, आदत है गंदी गंदी और तुम भक्ति करने की बात करते हो. बुराई है भरी भरी. माझ्या भावांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या बाप्पा मोरया गणेश उत्सव समितीच्या वतीने हे कीर्तन रूपी सेवा आपल्या सेवेत होती. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमानिमित्त, गणेश उत्सवानिमित्त तुम्हा सर्वांना हे म्हणेन, आपल्या सर्व वाईट सवयी सोडून द्या. आजच्या कार्यक्रमानिमित्तानं, गणेश उत्सवानिमित्त आपण मला बोलवून घेतले, धन्यवाद. बुराई है भरी भरी और भक्ति करने की बात करते हो. आदत है गंदी गंदी और भक्ति करने की बात करते हो. बुराई है भरी भरी और हम भक्ति करने की बात करते हो. आदत है गंदी गंदी और हम भक्ति करने की बात करते हैं. गले में माला पहनाते हो, ज्ञान भक्ति का दे करके. गले में माला पहनाते हो, ज्ञान भक्ति का दे करके. माँ बाप की सेवा करो, वही भक्ति गजानन को प्रिय है. मोदक के जैसे मीठे बन के रहो, वही भक्ति गजानन को प्रिय है. मेरे दोस्तों, गले में माला पहनाते हो, ज्ञान भक्ति का दे करके. माला पहनाते हो, ज्ञान भक्ति का दे करके. 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 माझ्या भावांनो, भक्ती तुकोबरायांनी केली, भक्ती नामदेवरायांनी केली, भक्ती जनाबाई मीराबाईंनी केली, भक्ती संत कबीरांनी केली. ती भक्ती आहे ना. आई वडिलांची भक्ती करून नाव अमोल करणारं, नाव लौकिक करणारं आमचं श्रवण कुमार आहे. आई वडिलांची भक्ती करून विठ्ठलाला उभा करणारा तो पुंडलिक आहे. अरे, आई वडिलांची भक्ती करून जगात नाव कमावणारे गजानन आहे, गणाध्यक्ष आहे. गले में माला पहनाते हो, ज्ञान भक्ति का दे करके. गले में माला पहनाते हो, ज्ञान भक्ति का दे करके. 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 ला ला भक्ति है वफा वफा और तुम. भक्ति है वफा वफा और तुम. दिल बहलाने की बात करते हो. बुराई है भरी भरी करने की बात करते हो. आदत है गंदी गंदी और भक्ति करने की बात करते हैं. गजानन महाराज की जय. बुराई है भरी भरी और तुम भक्ति करने की बात करते हो. गजाननाला म्हटलं शिवानी, गणेशा, अरे सृष्टीची चक्र मारून ये बापू. न जो जेवढा लवकर येईन तो सर्वात देवामध्ये प्रथम पूजण्यात येईन. कार्तिक आणि गजानन दोघही भावांना म्हटलं. कार्तिक मयुरावर बसून निघून गेला. गजानन म्हणतो, माझ्या छटाकभरचा उंदीर ज्याचं 1 किलो वजन नाही. काय म्हणला? 1 किलो वजन नाहीये. त्याच्यावर बसून किती चक्रा मारून घेईन मी.
गजानन म्हणते बापू ह्या आपल्यासोबत ती तर बुद्धी वापरली गणपतीने कोणती म्हणजे सारी सृष्टी माझ्या मायबापांची आहे पायात आहे आणि पायात जर असन तर मी सृष्टीचे चक्र मारण्यापेक्षा आपल्या मायबापाचे चक्र मारलं तर प्रथम मला पुरस्कार मिळू शकते म्हणून गणपतीने काय केलं मयुराला बुद्धी लागली नाही कार्तिकेला डोका चाललं नाही मयुरावर बसला आणि पटकन उडून गेला पण गणपतीनं काय केलं फक्त 5 चक्रा मारले आपल्या आई वडिलांच्या गणपती चक्रा मारून राहिला शिव पार्वती बापू कसं तर म्हणे आई कशाला फालतूच्या भानगडीत पडू म्हणे मी साधा उपाय करतो म्हणे कसं साधा उपाय म्हणे माझ्या मायबापाच्या पायातच सारी सृष्टी सामावलेली म्हणून गणपतीला आशीर्वाद दिला शंकरानं खरंच तू बुद्धिवान आहे गणेशा आणि म्हणून प्रथम पूजेचा अधिकारी आहेस तू म्हणून तुला मी अग्रगण्य स्थान देतो अशी सेवा करा ना आम्ही आई वडिलांची मन दुखवतो का दुखवतो मन त्यांना गणपतीत महाप्रसाद वाटतो ना घरच्या शिवपार्वतीला उपाशी ठेवतो शाबास लवकर प्रसन्न होऊन गणपती तुले गणपतीले 2 पोरं आहेत बेटा किती त्याच्या 2 पत्नी आहेत किती तिले म्हण तसं म्हणलं तर कधी फोनच नाही आला होता गणपतीला 2 पत्नी जिचं नाव आहे रिद्धी आणि गजाननाला पूजा करणाऱ्यांच्या घरी रिद्धी सिद्धी येणारच पक्का आता गणपतीला 2 पोरं आहे शुभ लाभ मी यायला विचारतो दुसऱ्याने पटकन सांगून दिलं आता राहिलं तुमचं काम जिथलं तिथे शुभ आणि लाभ जो गणेशाला मानन त्याच्या घरात कधीही शुभ होणार त्याच्या घरात लाभच लाभ होणार लक्षात घ्या ही पूजा गणेशाची आहे मायबाप आणि म्हणून मंदिरात जाण्यापेक्षा तीर्थात जाण्यापेक्षा आई वडिलांच्या शब्दांचे पालन करा देव भेटल्याशिवाय राहणार नाही जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी कृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय राम जय राम जय रामकृष्ण गजानन महाराज की जय या सर्वांनी उभे व्हा आरती करून घ्या भाऊ आरती